राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी अवघ्या तासाभरात मतमोजणीला सुरुवात. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. महापालिकेआधीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष. जामनेर दोंडाईचा अनगरमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार बिनविरोध, तर दोंडाईचा आणि अनगरमध्ये नगरपंचायतीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध विजयी. विदर्भामध्ये आज निकालांची 180 नगरपरिषदा 20 नगरपंचायतीचे निकाल दुपारपर्यंत जाहीर होणार. मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, वडेट्टीवार, पटोले, सपकाळ यांच्यासारख्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला. मतमोजणीनंतर मिरवणुका, बाईक रॅली आणि डॉल्बीवरती बंदी. अनेक संशयितांनाही घेतलं ताब्यात. राज्यभरात गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्तही तैनात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक. काँग्रेसच्या एकला चलो रे नंतर युतीच्या चर्चांना उधाण. नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक. गडकरींच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. राज ठाकरेंच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पश्चिम मुंबईतल्या शाखा आणि कार्यालयांचं उद्घाटन करणार. निवडणुकीत तळागाळात पोहोचण्याकरता मनसेची मोर्चेबांधणी. राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. साताऱ्यामधल्या कोरेगाव तालुक्यातल्या मूळ गावी दिला जाणार अखेरचा निरोप. जालन्यामध्ये व्यावसायिक सागर धानोरेंची आत्महत्या. डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन. मयताच्या नातेवाईकांकडून घटनेवर शंका उपस्थित. बांगलादेशात पुन्हा उफाळला हिंसाचार. उस्मान हादीच्या अंत्यसंस्कारानंतर हजारोंचा जमाव झाला हिंसक. घोषणाबाजी आणि ढाक्यामध्ये संसदेत घुसून तोडफोड. भारत दौऱ्याबद्दल मेसीला मिळाले 89 कोटी रुपये. सरकारला टॅक्सच्या रूपाने मिळाले 11 कोटी रुपये. प्रायोजक आणि तिकीट विक्रीतनं खर्च झालेले 100 कोटी मिळवल्याची आयोजकांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.